नमस्कार, मी जयश्री. जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजची रेसिपी आहे सोया फ्राय चायनीज रेसिपी. पाहूया त्यासाठी काय काय लागले साहित्य आणि कशी बनवली आपण सोया चायनीज फ्राय राईस रेसिपी याचा संपूर्ण व्हिडिओ. सोया चायनीज फ्राय राईस बनवण्यासाठी इथं मी सर्व भाज्या घेतलेल्या आहेत. भाज्या स्वच्छ धुवून घेऊया. भाज्यांमध्ये मी कोबी, शिमला मिरची, गाजर, टमॅटो, हिरवी मिरची घेतलेली आहे. स्वच्छ धुवून झाल्यानंतर याच्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आणि एका डिशमध्ये या भाज्या आपण काढून घेऊया. इथे डिशमध्ये सर्व भाज्या काढलेल्या आहेत. त्यानंतर गाजरचं असं वरचं साल काढून घ्या. गाजरचं साल काढून झाल्यानंतर शिमला मिरची आहे ती अशी कट करून त्यातील आतल्या सर्व बिया काढून घ्या. त्यानंतर सर्व भाज्या कट करून घ्या. नंतर त्या चॉपर कटिंगनी भाज्या आपण बारीक कट करून घ्यायच्या. तर इथे सुरुवातीला मी चॉपर कटिंगनी गाजर कट करून घेते. तुमच्याकडे जर चॉपर कटिंग नसेल तर तुम्ही सुरीनी किंवा विळीनी बारीक अशा भाज्या कट करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आता इथे मी सुरुवातीला गाजर कट करून घेतलेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने सर्व भाज्या आपण आता ह्या कट करून घेऊया. इथे सर्व भाज्या कट करून झालेल्या आहेत. शिमला मिरची, गाजर, टमॅटो, कोथिंबीर, कांदा, कोबी, आलं लसूण आणि हिरवी मिरची. इकडे मी भातही शिजवून घेतलेला आहे. 1 वाटी तांदळाचा मी भात शिजवलेला आहे. हे पहा, 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाणी वापरायचं. हा मीठ घालून मी भात शिजवून घेतलेला आहे. पाण्याचं प्रमाण व्यवस्थित झालं ना की भात आपला छान होतो. असा हा मोकळा भात झालेला आहे. आता आपला बघा 2च शिट्ट्या द्यायच्या. आता आपण भात साईडला ठेवून देऊया. तर गॅसवरती मी पाणी ठेवलेलं आहे. पाणी थोडं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये सोया घालायचं. सोया छानपैकी शिजवून घ्या. उकळी आल्यानंतर सोया लगेचच शिजला जातो. हे बघा, पाण्याला उकळी आली आणि सोया पण आपला अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. एका गाळणीमध्ये काढून घेऊया आणि त्यामधील सर्व पाणी आता आपण काढून घेऊया. सर्व पाणी काढल्यानंतर सोया आपण आता साईडला ठेवून देऊया. तर इथे आता सोया शिजून तयार आहे. तर गॅसवरती मी कढई ठेवते. कढई ठेवल्यानंतर त्यामध्ये थोडं तेल घालते. तेल घातल्यानंतर याच्यामध्ये खडा मसाला घाला. लवंग, दालचिनी, तेजपत्ता हे मी खड्या मसाल्यामध्ये मसाले वापरलेले आहेत. 1 चमचा जिरे घाला. जिरे घातल्यानंतर हिरवी मिरची घाला. आलं लसूण पेस्ट घाला. थोडं परतून घ्या आधी आणि नंतर आलं लसूण घाला. आलं लसूण हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्या. त्यानंतर कांदा घाला. कांदा घातल्यानंतर थोडा तेलामध्ये भाजून घ्या. त्यानंतर याच्यामध्ये शिमला मिरची घाला. शिमला मिरची पण थोडीशी तेलामध्ये हलवून घ्या. नंतर कोबी घाला. गाजर घाला. टमॅटो घाला. त्यानंतर सर्व भाज्या मिक्स करून घ्या. भाज्या थोड्याशा तेलावरती परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घाला. चवीनुसार मीठ घालून झाल्यानंतर थोडंसं परत मिक्स करून घ्या. 1 मिनिटासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवा. 1 मिनिट झाल्यानंतर पहा, भाजीला छान अशी वाफ आलेली आहे. आता याच्यामध्ये आपण मसाले घालूया. त्यामध्ये मी आता 1 चमचा धना पावडर घालते. 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, लाल तिखट कमी जास्त तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये टाका. टमॅटो केचप, ग्रीन चिल्ली सॉस हे प्रत्येकी 2 ते 3 चमचे घालायचं. रेड चिल्ली सॉस, सोया सॉस, सर्व सॉस घालून झाल्यानंतर
ह्याच्यामध्ये जो शिजवून ठेवलेला सोया आहे तो घालायचा. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जो आपण शिजवलेला भात आहे तो घालूया. भात आणि सर्व आपला जो भाजीचा मसाला आहे तो मिक्स करून घ्या. भात छानपैकी याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा. भात मसाले वगैरे सर्व मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि 1 मिनिटासाठी याच्यावरती आपण झाकण ठेवा. 1 मिनिट झाल्यानंतर पहा आपला सोया चायनीज फ्राय राईस किती छानपैकी असा फ्राय झालेला आहे. एका डिशमध्ये आपण आता हा काढून घेऊया. तर छानपैकी असा चायनीज सोया फ्राय राईसचा वास असा सुटलेला आहे. सर्वच जण अगदी आवडीने खातील. मुलांना तरी असे पदार्थ फारच आवडतात. तर इथे सर्व राईस मी आता काढून घेतलेला आहे. बारीक चिरलेली वरून मस्तपैकी अशी कोथिंबीर घाला. तर कशी वाटली माझी ही सोया चायनीज फ्राय रेसिपी? तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा. तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती माझ्या रेसिपी शेअर करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि साईडचं बेलचं बटनही दाबा. म्हणजे माझ्या रोजच्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आणि सर्वात महत्त्वाचे, खात राहा, आनंदात राहा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.